मला खात्रीला एक गुरुत्व असं समजलं की सन्माननीय हळवंकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे हळवंकर साहेबांच्या गटाचे सगळे नगरसेवक माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना या ठिकाणी कोल्हापूरला भेटायला गेलेले होते। त्या ठिकाणी इचलकरंजी शहरातील समस्या, आमदारांचा असणारा महापालिकेतला हस्तक्षेप, इचलकरंजी शहरातील आयुक्ताच्या संदर्भातील तक्रारी याचा पाढा माननीय दादांच्या समोर या ठिकाणी वाचण्यात आलेला आहे। मला देखील तुमच्या माध्यमातून इचलकरंजीच्या जनतेला सांगायचं आहे की आमच्या शिवशाहू विकास आघाडीचे आमचे सगळे नगरसेवक, आम्ही या ठिकाणी आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब, मदनरावजी कारंडे साहेब, काँग्रेसचे बावस्कर साहेब, या सगळ्यांच्या हा विषय आम्ही कानावर घालणार आहोत आणि या संदर्भातलं काय धोरण ठरवायचं हे वरिष्ठांच्या लेवलला सांगून मग आम्ही त्या संदर्भातलं धोरण ठरवणार। मुख्याधिकाऱ्यांच्या बाबतीत म्हटला तर चांगले मुख्याधिकारी आम्ही या ठिकाणी काम करणारे बघितले, सत्ताधारी पक्षांना सोबत घेऊन, विरोधकांना सोबत घेऊन, भले तो कोणत्याही पक्षाचा पार्टीचा असून दे किंवा गावातील जे माजी नगरसेवक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन इचलकरंजी शहरातलं काम पूर्वीचे मुख्याधिकारी या ठिकाणी व्यवस्थित करत होते। मुळात आमची काय इथं सत्ता नाही आहे, ना महापालिकेत आहे, ना राज्यात आहे, ना केंद्रात आहे। हा मॅडमांच्या बदलीचा विषय हा सत्तारूढ पक्षाकडनं आहे। तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा, आमचा यात रोल फार मोठा नाही आहे। आम्ही वय म्हणलं तर ते ठेवतील परत आणि 2 वर्ष। सबस्क्राइब करा